नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात द पाम खांबेटे यांच्या भयकथा या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात द पाम खांबेटे लिखित माचाळणातली वेडी. मेट्रो सिनेमात लागलेला टार्झनच्या जंगलातल्या धाडसांचा एक नवा बोलपट बघून अंधेरीला जाणारी शेवटची गाडी गाठण्यासाठी आम्ही पळत पळत मरीन लाईन स्टेशनवर आलो. 5-10 मिनिटात गाडी स्टेशनात शिरली. एक लहानसा मोकळा डबा बघून आम्ही सारे आत घुसलो आणि हात पाय सोडून ऐस पैस बसलो. बाकावर मांडी ठोकून आणि हात उंचावून विस्तीर्ण जांभई देत मधू म्हणाला, टार्झनची चित्र बघताना तेवढ्यापुरतं खरं वाटतं, पण हे सगळं खोटं आहे असं नंतर मनात येतं ना, तेव्हा मात्र विरस होतो बरं का. हो ना रे, मधूला टेकू देत रत्ना म्हणाला. कारण चित्र बघतेवेळी जरी पडद्यावरचे प्रसंग खरे वाटत असले तरी वस्तुतः त्या असतात केवळ कल्पनेच्या कहाण्या. प्रत्यक्ष जगात असले भयंकर प्रसंग कधीच घडत नाहीत. कोण म्हणतो असले प्रसंग प्रत्यक्ष जगात घडत नाहीत? आम्ही सर्वांनी हा प्रश्न ऐकताच चमकून तो विचारणाऱ्या व्यक्तीकडे बघितलं. डब्यात खिडकीजवळ एक माणूस पाय वर घेऊन ढोपरांभोवती हाताचा विळखा घालून बसला होता. मळकट्ट कपडे आणि कळकट्ट मुद्रा असलेला प्रौढ वयाचा गृहस्थ होता तो. त्याच्या वेशावरून किंवा चर्येवरून कोणत्या जातीचा किंवा कुठल्या व्यवसायाचा तो माणूस असावा याची काही कल्पना येत नव्हती. रस्त्यातून जाता येता 1000 वेळा जरी तो दिसला असता तर त्याचं अस्तित्वसुद्धा जाणवलं नसतं, इतका सामान्य माणूस वाटत होता तो. पण त्याच्या गबाळ मुद्रेला आणि भिकार वेशाला न शोभणारी अशी एक गोष्ट मात्र त्याच्यात होती आणि ती म्हणजे त्याची दृष्टी. त्याच्या दृष्टीत एक प्रकारचं तेज होतं, एक तऱ्हेची विलक्षण लकाकी होती. आमच्याकडे पाहत थोडा वेळ तो स्तब्ध राहिला आणि म्हणाला, रोजच्या जगात काही भयंकर प्रसंग घडत असणं अशक्य आहे असं तुम्हाला वाटतंय का? मधू म्हणाला, तुम्ही भयंकर प्रसंग हे शब्द कशाला उद्देशून वापरता यावर ते अवलंबून राहील ना. नौखालीत झालेले अत्याचार हे भयंकर प्रसंगच होते. ते घडत नाहीत असं कोणीच म्हणत नाही. परंतु मनुष्याचा ताबा नसलेले अतिमानवी स्वरूपाचे आणि मंत्रतंत्र भूतखेत यांचं अस्तित्व मान्य केल्याखेरीज आपल्या चिकित्सक बुद्धीला न कळणारे असे भयंकर प्रसंग मात्र प्रत्यक्ष जगात कुठे घडत असतील असं मला वाटत नाही. कारण आमचा आणि आमच्यासारख्या हजारो व्यक्तींचा अनुभव. मला आज 30वं वर्ष आहे. 20 वर्ष कोकणात आणि 10 वर्ष मुंबईला मी काढली आहेत. माझ्या आजवरच्या हयातीत अतिमानवी स्वरूपाचा एकही लहानसा सुद्धा अनुभव मला आलेला नाही. माझे हे तिघे स्नेही आपलाही असाच अनुभव सांगतील. आम्ही होकारार्थी माना डोलवल्या. तो माणूस म्हणाला, माझा अनुभव वेगळा आहे. गेल्या मे महिन्यात मला एक अतिविलक्षण, अतिविचित्र आणि अतिभयंकर अशा प्रसंगातनं जावं लागलं. तुम्ही आपल्या बुद्धीला केवढाही आटोकाट ताण दिलात तरी त्या प्रसंगाची तुम्हाला कल्पनाही करता येणार नाही. तुमची इच्छा असेल तर माझी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. सांगा. आम्ही सगळे एका सुरात ओरडलो. तो म्हणाला, मग ऐका. आदिवली गावात घडलेली ही गोष्ट आहे. आदिवली हे गाव सावंतवाडीच्या बाजूचं एक लहानसं गाव आहे. कोकणातली गावं कशी असतात तुम्हाला माहीत असेलच. 2 डोंगरांच्या रांगा आणि त्या रांगांमधल्या खोऱ्यात वसलेलं गाव. डोंगराच्या पायथ्याकडून वाहत जाणारा एखादा वहाळ आणि त्या वहाळाच्या कडेकडेनं असलेली माड पोफळीच्या राईची रांग. गावाच्या मधून जाणारी विशेष रहदारीची तांबड्या मातीची एखादी सडक आणि त्या सडकेला फुटलेल्या लहान लहान अरुंद पांदी आणि एका डोंगरापासून दुसऱ्या डोंगरापर्यंत दूर 150-100 पावलांवर किंवा क्वचित अधिक अंतरावर असलेली कौलारू घरं. आदिवली गावाचं असंच स्वरूप आहे.
गावाच्या मध्यावर एक मोटारींचा अड्डा आहे. या अड्ड्यावरनं सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण, कुडाळ इकडे जाणाऱ्या मोटारी रोज निघत असतात, येत असतात. त्यामुळे अड्ड्याच्या सभोवार दुकानांची गर्दी जरा जास्तच आहे. 2-4 बऱ्यापैकी चहाची दुकानं तिथं आहेत. मी गेल्या मे महिन्यात 8-15 दिवस निवांतपणे घालवण्यासाठी म्हणून आदिवलीला माझ्या एका स्नेहाकडे राहायला गेलो होतो. रोज संध्याकाळी 5-5:30 वाजायच्या सुमाराला घरातनं बाहेर पडायचं आणि अड्ड्यावर एका ठराविक चहाच्या दुकानात येऊन बसायचं. 2 वेळा 2 सिंगल चहा प्यायचा आणि वेड्या ओढत तास-दीड तास अड्ड्यावरच्या रहदारीकडे बघत स्वस्थ बसून राहायचं, असा माझा नित्यक्रम ठरून गेलेला होता. या अड्ड्यावर रोज संध्याकाळी एक भिकारीणी येऊन प्रत्येक मोटारीकडे जाऊन उतारूंजवळ भीक मागत असे. तिच्या अंगावर सदा लक्तरं लोंबत असायची. केसांच्या जटा झालेल्या, तोंडभर सुरकुत्या पडलेल्या, हातापायांच्या काड्या झालेल्या, असा तिचा अवतार होता. कधीकधी कोण टवाळपोरं माचाळणातली वेडी, माचाळणातली वेडी असं ओरडत तिच्या पाठीमागे लागत आणि मग ती त्यांना शिव्या देत, त्यांच्यावर धोंडे उगारत त्यांच्या अंगावर धावे. मी एक दिवशी दुकानदाराला विचारलं की ही माचाळणातली वेडी ही काय भानगड आहे. त्या दुकानासमोर अर्ध्या पाऊण मैलाच्या अंतरावर असलेल्या डोंगराकडे बोट दाखवून दुकानदार म्हणाला, त्या समोरच्या डोंगराला माचाळणाचा डोंगर म्हणतात. त्या डोंगराच्या पायथ्याशी या भिकारणीचं एक पडकं घर आहे. 10 वर्षापूर्वी तिची स्थिती चांगली होती, पण एकाएकी तिचा नवरा तिला टाकून कुठे नाहीसा झाला. नवरा परांगंदा झाल्यामुळे तिचं डोकं फिरलं. तेव्हापासून आपल्या घराकडे ती कोणी चिटपाखरूसुद्धा फिरकू देत नाही. कोणी घराच्या आसपास दिसलं की सरळ त्याच्यावर दगड भिरकावते. तिच्या वेडामुळे तिचं नावच आता माचाळणातली वेडी असं पडलं आहे. ही हकीकत मी ऐकली आणि माझ्या जिज्ञासेनं एकदम उचल घेतली. वेडाचे निरनिराळे प्रकार मी आत्तापर्यंत बघितले होते, ऐकले होते, वाचले होते. आपण बादशाह आहोत असं वाटणाऱ्या वेड्यापासनं तो आपण मातीची किटली आहोत आणि कोणी आपल्याजवळ आलं तर आपण त्याला आपटून फुटू अशी भीती बाळगणाऱ्या वेड्यापर्यंत अनेक नमुने मी ऐकले होते. पण माचाळणातल्या वेडीचा हा नमुना मात्र अगदी नवीन होता. माणसाला स्वतःच्या आयुष्यात असह्य अपयश मिळालं, त्याची महत्त्वाकांक्षा प्रत्यक्ष जगात पार चुरगळून गेली तर कित्येक वेळा त्याचं भावनाविवश मन प्रत्यक्ष जगातून मुरड खाऊन कल्पनेत रमायला लागतं आणि आपल्या मोठेपणाची स्वप्न बघत दंग होऊन जातं. आणि हळूहळू प्रत्यक्ष जग हे खोटं आणि कल्पनेतलं विश्व खरं अशी निश्चिती होण्यापर्यंत त्याची मजल जाते. आपण बादशाह आहोत असं भासणाऱ्या वेड्याच्या मनप्रवृत्तीची अशी काहीतरी उपपत्ती लागू शकते. पण माझ्या मनात असं आलं, त्या वेडीच्या मनाची उपपत्ती कशी लागू शकेल. कवडी कवडी मिळवून भिकेचे साचलेले पैसे तिने घरात पुरून ठेवले असतील म्हणून का ती कोणाला घराकडे फिरकू देत नव्हती. का आपला नवरा नाहीसा झाला त्याच्या असह्य दुःखाची प्रतिक्रिया होऊन तो सदोदित घरातच आहे असं तिच्या बेभान मनानं ठरवलेलं होतं. का कोणी येऊन त्याला नेऊ नये या इच्छेनं, कोणी त्याला पळवून नेईल या काल्पनिक भीतीनं, एवढ्या दक्षतेनं ती स्वतःचं घर सांभाळत होती. एका दरिद्री वेड्या भिकारणीच्या सामान्य हकीकतीवर माझ्या मनानं एवढा घोळ घालत बसावं याचं तुम्हाला मोठं नवल वाटलं असेल, पण माझ्या मनाची घडणच अशी विचित्र बनली आहे की एखादी विशेष काही गोष्ट ऐकली म्हणजे तिची समाधानकारक उपपत्ती शोधून काढेपर्यंत माझ्या मनाला चैन नाही पडत. मला सारखा त्या गोष्टीचा ध्यास लागून राहतो. या खेपेला असंच झालं. त्या वेडीच्या विलक्षण वेडाचा विचार माझ्या डोक्यात सारखा घोळत राहिला आणि शेवटी तो विचार काढून टाकण्यासाठी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अड्ड्यावर ती वेडी येईल त्यावेळी आपण तिच्या घराकडे जाऊन त्या घरात शिरून ते बघायचं असं मी ठरवून टाकलं. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी 6 वाजायच्या सुमाराला ती वेडी भिक्षा मागायला आलेली दिसल्याबरोबर मी पुढ्यातला चहा चटकन पिऊन संपवला, पैसे चुकते केले, दुकानाबाहेर पडलो. दोन्ही बाजूनी निरगुडीच्या झुडपाचं कुंपण असलेल्या एका पांदीतनं अर्धा मैल चालून गेल्यानंतर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या उघड्या माळावर येऊन मी पोहोचलो. तिथून पुढे 1.5 फरलांगाच्या अंतरावर त्या वेडीचं पडकं घर मला दिसत होतं. घराच्या आसपास करवंदीच्या जाळ्या, आंब्याची, काजूची झाडं आणि उंच वाढलेली 3 सावरीची झाडं दिसत होती.
मी झपझप पावलं टाकत घरापाशी गेलो. घराभोवती ठिकठिकाणी कोसळलेला गाडगा होता. मी आवारात शिरलो आणि आंब्याचा आणि काजूचा पाचोळा तुडवत घराच्या पुढील दरवाजाकडे जाऊन हळूच दार लोटलं. ते दार आतून बंद होतं. वाऱ्याची एक मोठी झुळूक आली आणि घराभोवतालचा पाला पाचोळा सडसडला. शेजारच्या आंब्याच्या 2 जीर्ण काटक्या तुटून कटकन खालच्या पाचोळ्यात पडल्या आणि तिथे त्या पाचोळ्याखाली असलेलं एक जीवाणू वळवळ करत पाचोळ्यावरनं सरसर करत पलीकडे गेलं. सावरीच्या झाडांनी आपले शेंडे हलवले आणि जणू काही तू त्या घरात जाऊ नकोस असंच मला सुचवलं. घराचं पुढचं दार बंद आहे हे बघताच माझं हृदय अपेक्षेनं धडधडायला लागलं. घरात कुणीतरी आहे मग असं आपल्याशी पुटपुटून पुढं काय करावं याचा विचार करायला लागलो. जोरजोरात दाराची कडी वाजवावी असं डोक्यात येऊन मी कडीला हात घातला आणि ती वाजवणार इतक्यात एक कल्पना मनात आली आणि मी थबकलो. माझ्या मनात असं आलं, एखाद्या वेळी पुढील दाराला आतून कडी घालून आणि मागच्या दाराला बाहेरून कडी घालून ती वेडी निघून जात असेल. तसं असलं तर मागील दारी जाऊन दार बंद आहे का हे पाहिलं म्हणजे झालं. उलटपक्षी घरात जर कोणी असेल तर आपण दार खडखडावल्याबरोबर ते माणूस सावध होईल आणि मग एखाद वेळी मागच्या दारानं बाहेर पसार होईल. म्हणून कडी न वाजवता मी ती नुसती बाहेरनं लावून टाकली. मी कडी लावत असताना अधिकच सोसाट्याचा वारा आला. सावरीच्या झाडाचे शेंडे अधिक जोरानं हलले आणि माझ्या पायाजवळचा पाचोळा थोडा उडून बिरबिरत लांब जाऊन पडला. जणू काही मी कसलं तरी भयंकर कृत्य करत होतो म्हणूनच तो पाचोळा माझ्यापासून लांब पळून गेला होता. चोर पावलांनी मी घराच्या मागच्या बाजूला गेलो. 3 पायऱ्या चढून पडवीवर गेलो. पडवीची एक बाजूची भिंत कोसळून छप्पर खाली आलेलं होतं. पाचोळा, धूळ आणि कौलांचे तुकडे यांनी ती पडवी भरून गेलेली होती. पडवीच्या दारालाही बाहेरनं कडी नव्हती. मी दार हळूच आत लोटलं आणि ते उघडून चोरट्या पावलानं आणि दबलेल्या श्वासानं घरात प्रवेश केला. आत अंधार होता. छपरावरची कौलं एका ठिकाणी निघून गेली होती. तिथल्या झरोक्यातनं थोडासा उजेड आत येत होता. आत गेल्यावर मला एकदम काही दिसलं नाही. मात्र एक प्रकारचा ओलसर दमट कुबट्ट दर्प माझ्या नाकात भरून राहिला. थोड्या वेळानं काळोखाला माझे डोळे जरा सारावल्यावर आतल्या वस्तू किंचित स्पष्टपणे एक एक दिसायला लागल्या. भिंतीवरच्या खुंट्यांवर काही फाटकी जुनी चिरगुटं लोंबत होती. डाव्या बाजूच्या भिंतीजवळ एक जुनी मोडकी ट्रंक होती. तिच्या बाजूला एकावर एक 3 मडकी ठेवली होती. एक मोडकी चूल, 4 लाकडं, काटक्या, काही सटरफटर भांडी कुंडी अशा वस्तू तिथे पडलेल्या होत्या. माझ्यासमोरच माझघराचं पुढचं दार, त्याच्यासमोर एक आडवी खोली आणि घराचं पुढचं दार दिसत होतं. उजव्या हाताला एक दार होतं. मी तिकडे वळलो. दारातनं आत डोकावलं. सांगण्यासारख्या वस्तू तिथे नव्हत्या, पण एक विलक्षण वस्तू मात्र तिथे होती. ओल्या हिरव्यागार गवताचा एक भारा तिथे पडलेला होता. त्या भाऱ्यावर एक कांबळं पसरलेलं होतं. उन्हाळ्याच्या या दिवसात इतकं ओलं हिरवं गवत या भिकारणीनं कुठून आणलं असावं आणि कशासाठी याचा विचार करत मी त्या भाऱ्याकडे बघत क्षणभर उभा राहिलो. ते कांबळं उचलून ते गवत चाचपून बघावं म्हणून मी खोलीत पाऊल टाकणार तोच मागील दारी कोणाची तरी चाहूल लागली. मी एकदम पाठी मागे वळलो. आज एक पैसो कोणी देऊक नाही असे शब्द आपल्या मालवणी भाषेत आपल्याशीच मोठ्यानं बोलत ती वेडी आत आली आणि समोर मला उभा बघताच एकदम आश्चर्यानं तोंड वासून असल्या जागी खेळल्यासारखी उभी राहिली. हे बघ म्हातारे असं म्हणून मी पुढे काही बोलणार तोच तिने आपल्या तोंडाचा पट्टा असा काही चालू केला की त्यात माझे सगळे शब्द कुठच्या कुठे बुडूनच गेले. बऱ्याचशा शिव्या दिल्यावर खाली वाकून तिने एक कौलाचा तुकडा उचलला आणि माझ्यावर भिरकवण्याचा आविर्भाव करत ती म्हणाली, आत्ताच्या आतनं इथनं तोंड काळं कर नाही तर या कौलानं डोकं फोडून टाकीन तुझं. मी माझ्या खिशातनं पाकिट काढलं आणि 5 रुपयांची एक नोट त्यातनं काढली, तिच्या पुढे धरली आणि म्हणालो, आज तुला भीक नाही ना मिळाली. मी हे 5 रुपये तुला देतो, पण एक गोष्ट मला पहिल्यांदा सांग. उगारलेला हात खाली करून आदाशी डोळ्यांनी त्या नोटेकडे बघत ती म्हणाली, काय? मी म्हणालो, त्या पलीकडच्या खोलीत
ओल्या गवताचा भारा पाडलाय तो तू कुठून आणलास आणि कशाला? माझा हा प्रश्न ऐकताच ती एकदम सर्द झाल्यासारखी दिसली आणि एकाएकी आकारण पण खात्रीनं माझी निश्चिती झाली की तिच्या त्या साऱ्या वेड्याचं मूळ पलीकडच्या खोलीतल्या गवताच्या भाऱ्यात असलं पाहिजे. एकाएकी मोठ्यानं ओरडून ती म्हणाली, तू इथून जातोस मुकाट्यानं का फोडू या दगडानं तुझं डोकं? आणि दुसऱ्या क्षणी दबलेल्या आवाजात ती पुटपुटली, नसत्या पंचायत्या करत बसू नकोस, नाहीतर विनाकारण आपला जीव धोक्यात आणशील. मी निग्रही स्वरात म्हणालो, काही हरकत नाही, मी पत्करीन तो धोका, पण हे गवत आणलंच कुठून ते मला सांग. तुम्हाला सांगतो, माझ्या शब्दांचा अभिप्राय जर मला खरोखर अगोदर कळला ना तर ते उच्चारण्याचं माझ्या स्वप्नात सुद्धा छाती झाली नसती. पण माझ्यावरच्या धोक्याची काहीच कल्पना येणं शक्य नसल्यामुळे मी मोठ्या धीटपणानं ते शब्द बोलून गेलो होतो. हे बघ, मी तुला अगोदर ताकीद दिली आहे, आता तुझं कर्म तुझ्याबरोबर. ऐक, पलीकडे ना तो गवताचा भारा नाही आहे. म्हणजे काय? मग काय येते? तो माझा नवरा आहे. मी वेड्यासारखा तिच्या तोंडाकडे बघत राहिलो. माझ्या मुद्रेवरचा गोंधळ बघून ती खदखदा हसून म्हणाली, तसं नाही लक्षात येणार तुझ्या, मी पहिल्यापासून सांगते म्हणजे तुला नीट समजेल. असं म्हणून ती वेडी त्या खोलीच्या दाराकडे गेली. क्षणभर आत डोकावली आणि परत फिरून भिंतीला टेकून खाली जमिनीवर बसली आणि म्हणाली, माझ्या नवऱ्याचं नाव फाट्या. तो 10 वर्षांपूर्वी नाहीसा झाला. म्हणजे जगाच्या दृष्टीनं तो नाहीसा झाला. एरवी खरोखरी आहे तो या घरातच असतो. त्यावेळी थोडी खंडानं शेती करून थोडी मोलमजुरी करून तो जेमतेम पोटापुरतं मिळवत होता. इथून हाकेच्या अंतरावर माचाळणाच्या पायथ्याशी चांगलं गवत उगवतं. ते कोणाच्या मालकीचं होतं असं नाही, पण तिथे जवळ झोपडी बांधून करवंदी बुवा नावाचा एक बैरागी राहत होता. तो हे गवत कुणाला कापू देत नसे. त्या बुवाची एक गाय होती, त्या गायीकरता त्याला ते गवत हवं असे. फट्या नेहमी तिन्ही सांजेच्या वेळेला तिथं जाऊन गवत कापून आणायचा, बाजारात विकायचा. त्या बुवानं अनेकदा फट्याला ताकीद दिली, पण फट्यानं तिकडं लक्ष नाही दिलं. एक दिवशी असाच संध्याकाळच्या कातर वेळेला फट्या कोयती घेऊन गवत कापायला गेला. गवत कापून त्याच्या पेंढ्या बांधून त्यांनी बाजूला टाकल्या आणि आणखीन गवत कापायला म्हणून तो पलीकडच्या शेतात गेला. पण तिथे राखणा उभा होता, त्यामुळे त्याला काही गवत मिळालं नाही. तो जर येतो तर आपण कापलेलं गवत त्या बुवाच्या गायीनं निम्मा अधिक फन्ना करून टाकलंय असं त्याला आढळलं. अलीकडे काही दिवस फाट्याला मोलमजुरी काहीच मिळाली नव्हती. ते गवत विकून काय 4 आणे मिळाले असते तर तेवढ्यावर आमचा पुढचा 2 दिवसाचा गुजारा होणार होता. गायीनं गवताचा नाश केलेला बघितल्याबरोबर फाट्या एवढा संतापला की कुंपणाचा एक सरड काढून त्याने त्या गायीला खूप बदडलं. गायीला धोपटत असताना एकाएकी फाट्याला वाटलं की आपल्याकडे कोणीतरी सारखं रोखून बघतंय. काठी झटकन फेकून देऊन तो मागे वळला. करवंदी बुवा त्याच्याकडे संतापानं बघत उभा होता. फाट्याला तो ओरडून म्हणाला, काय माजलास काय फाट्या एवढा? माफ करा बुवाजी, असं काही फट्या म्हणणार त्यापूर्वी करंदी बुवा संतापानं थरथर कापत म्हणाला, माझ्या गाईला मारणे इतकं तुला गवत झालं होय? अनेक वेळा तुला ताकीद दिली तरीसुद्धा तू गवत कापायचं सोडलं नाहीस आणि आज तर तू कहर केलायस. फट्या, इकडे ये. बुवानं जरबेच्या आवाजात हाक मारून फाट्याला आपल्याजवळ बोलवलं. त्या बुवाच्या डोळ्यात अशी चमक फाट्यानं पूर्वी कधी बघितलेली नव्हती. बुवानं त्याला आपल्याकडे बोलवलं तेव्हा काकोण जाणे फाट्याच्या छातीत धस्स झालं. घरी पळ काढावा तर त्याचं मन ओरडत होतं, पण त्याच्या इच्छेविरुद्ध त्याचे पाय बुवाच्या शेजारी त्याला ओढून नेत होते. जवळ गेल्यावर बुवानं त्याचा हात धरून आपल्या झोपडीत नेलं आणि सहाणेवर कसलीशी मुळी दुधात उगाळून अर्धं भांडं दूध फाट्याला प्यायला दिलं. दूध देताना बुवा हसून म्हणाला, ज्या गाईला तू मारलंस तिचं हे दूध आहे. जे गवत तू कापलंस त्याची ही हिमालयातली मुळी आहे. पी ते दूध. यापुढे जन्मभर नको एवढं गवत तुला मिळेल. बुवाच्या हसण्यानं फाट्याच्या छातीत धडकी भरली. दूध घेताना त्याचा हात थरथर कापत होता.
गवताची मुळी याचा अर्थ त्याला कळला नाही, पण हे काहीतरी अरिष्ट आहे हे त्याला कळलं. पण कोणीतरी त्याला त्याच्या इच्छेविरुद्ध ते दूध प्यायला लावत होतं. तो ते दूध प्यायला आणि एकदम त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली. परत डोळे उघडून बघतो तर गवत कापायच्या जागी तो पडलेला होता. त्यांनी घरी येऊन मला सगळी हकीकत सांगितली. गाईला मारलं म्हणून मीही त्याला रागवले होते, पण बुवाच्या करणीची त्याच्यासारखी मला मात्र काही भीती नाही वाटली. फट्या मला म्हणाला, तू बुवाचा चेहरा बघायला हवा होतास, घाबरून गेली असतीस. त्या रात्री फट्याला बऱ्याच वेळ झोप नाही आली. सारखा तो त्या बुवांच्या शब्दाचा विचार करत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य बराच डोक्यावर आला तरी फट्या उठला नाही. आज काय उठायचं आहे का नाही? कुठे काम करून 4 आणे आणाल तर संध्याकाळचं जेवण शिजणार आहे, असं म्हणून मी त्याच्या अंगावरचं कांबळं खसकन ओढलं. फट्या आळोखे पिळोखे देत उठून बसला. अरे कानामागे काय गवताचा झोपका लावलायस का बुवाचा शाप बांधलाय तुला? मी थट्टेनं हसत म्हणाले. कुठे काय, असं म्हणत फट्यानं डाव्या कानामागं चिकटलेला कोवळ्या गवताचा झोपका बोटाच्या चिमटीत धरून खसकन ओढला आणि त्याच क्षणी ओय ओय करत एकदम उठला. त्याच्या कानाच्या पाठीमागून रक्ताचा एक ओघळ चळकन वाहत खांद्यावरनं मानेकडून छातीवर ओघळला. आमच्या दोघांच्या छातीत जी धडकी भरली त्याचं वर्णन मला नाही सांगता येणार. मी वेताळाला, पूर्वसाला, रामेश्वराला नवस काय काय केले. त्या बुवाच्या झोपडीकडे जाऊन मी तासनतास दिवसांमागे दिवस बसून राहिले. त्याचा शोध करत कितीतरी हिंडले, पण सगळं व्यर्थ. माझ्या नवसाचा काही उपयोग झाला नाही आणि त्या बुवाचा शोध कुठेही लागला नाही. ती बाई पुढे म्हणाली बरं का. ती म्हणाली, मी एका सावकाराकडे धुणी भांडी करायला जात असे, तिथून त्याच्या मोठ्या मुलाचं दाढी करायचं पातं मी चोरून आणलं. त्या पात्यानं अंगावरचं गवत फट्यानं कापून तासून काढलं. ते करताना ते पातं लागून त्याला अनेक ठिकाणी रक्त आलं, पण तिकडं त्याने लक्ष नाही दिलं. अंग साफ करून शिकेकाई आणि रिंगी अंगाला लावून त्याने आंघोळ केली, पण सगळं फुकट. जिथे जिथे पातं लागलं होतं तिथे तिथे कोवळ्या गवताचे झुपके अधिक दाट वाढलेले होते. पातं लागल्यामुळे वाहणारं रक्त एका फडक्याला टिपून त्याचा बोळा त्याने एका कोपऱ्यात फेकून दिला होता. दुसऱ्या दिवशी केर काढताना तो बोळा मी उचलला आणि घाबरून आणि किळस येऊन मी तो एकदम हातातनं खाली टाकून दिला. हिरव्याचार गवताच्या कोवळ्या कोवळ्या कोंबांनी तो बोळा सबंध भरून गेलेला होता. तेव्हापासनं फट्या नाहीसा झाला असं मी पसरवून टाकलं. या घराकडे कोणी फिरकू नये म्हणून सारखा पहारा देत राहिले. मला वेड लागलं या समजुतीनं मला पुढे कोणी काम देईन असं झालं, म्हणून मी भीक मागायला लागले. हे घर आणि आसपासची जागा बाधिक आहे अशी समजूत झाल्यामुळे या घराच्या बाजूला कोणीही फिरकत नाही. त्यामुळे फट्याबद्दल कोणाला माहिती नाही. आम्हा दोघांशिवाय तुला काय ती खरी हकीकत आज कळली आहे. आणि एवढं सांगून त्या नोटीसाठी तिने हात पुढे केला बरं का. मी तिची हकीकत ऐकून अगदी हातबद्ध होऊन गेलो होतो, पण तरीही तिचे शब्द खरे का खोटे याचा माझ्या मनाशी निर्णय होत नव्हता. मी तिला म्हणालो की तुझी गोष्ट इतकी विलक्षण आहे की माझा त्याच्यावर विश्वास बसत नाही. मी तुझ्या नवऱ्याला प्रत्यक्ष पाहीन आणि मग पैसे देईन. तर ती नको नको असं मोठ्यानं ओरडली आणि त्याच वेळी माझ्या पाठीमागे कोणीतरी कर्कश विकट हास्य केलं. मी चमकून मागे वळालो आणि धसकन दचकून 2 पावलं मागे सरकलो. माझ्यासमोर खोलीच्या दारात खदा खदा हसत एक मध्यम उंचीचा गवताळ माणूस उभा होता. एव्हाना 3 सांजा झाल्या होत्या. घरातला उजेड बराचसा अंधूक झाला होता आणि त्या अंधूक प्रकाशात समोरचा तो भयानक माणूस अधिकच भीतीप्रद दिसत होता. त्याच्या सबंध शरीरावर वीत लांबीचं हिरवं चार गवत लोंबत होतं. त्याच्या चेहऱ्यावर पिंगट डोळे आणि नाकाची भोकत एवढी दिसत होती. बाकीचा सगळा भाग लांब सडक गवताच्या झावळीनं झाकून गेलेला होता. कमरेभोवती त्यांनी पटकूर गुंडाळलं होतं. तेही पोटावरच्या लोंबत्या गवताच्या पातींनी अर्धमुर्ध झाकलेलं होतं. आपले दोन्ही हात दोन्ही दारावर त्यांनी ठेवले होते. त्या हातावरची गवताळ लव तो हसत असताना हालून झिळमिळत होती. याचा विश्वास बसत नाही खदा खदा हसत तो म्हणाला.
या नरकात आज 10 वर्ष मी सडत पडलो आहे, पिचत पडलो आहे. घराबाहेर माझं पाऊल पडू शकत नाही. हिच्याशिवाय दुसऱ्या कुठल्या माणसाचं मला दर्शन घडत नाही. मी मेलो आहे. मी जिवंत असून मेलो आहे आणि याचा त्याच्यावर विश्वास बसत नाही. मग बघ आता नीट, आहे का मी गावताळ माणूस? डोळे फाडून बघ, हुंगून बघ, चाचपून बघ. असं म्हणत तो माणूस माझ्या अंगावर धावून आला. नको नको असं मी भीतीनं थरथरत ओरडलो. फाट्या फाट्या असं ओरडत त्याच्या हाताला धरून ती वेडी त्याला मागे ओढायला लागली. पण 2 झेपेत तो माझ्या जवळ आला आणि आपल्या गावताळ पांज्यांनी माझे खांदे धरून मला गदा गदा घुसळत म्हणाला, झाली का तुझी खात्री? नीट बघून घे, खात्री करून घे. त्याच्या अंगावरच्या हिरव्या 4 लवीचा दमट्ट कुबट्ट दर्प आणि लिबलिबीत सरबट्ट स्पर्श यांनी मला उमसल्यासारखं झालं. माझ्या अंगाला दरदरून घाम सुटला. हातापायातलं त्राण नाहीसं होऊन मी मटकन खाली जमिनीवर पडणार असं मला वाटायला लागलं. 10 वर्षांनी बाहेरच्या माणसाचा स्पर्श होतोय मला. अरे किती निथळ आहे तुझं तोंड. मला या जन्मात असं तोंड मिळायचं नाही. असं म्हणत त्याने आपला ओलसर खरबरी झुपकेदार हात माझ्या तोंडावरनं फिरवला. काही कल्पना सुचल्यासारखे आपले पिंगट पिसाट डोळे विस्फारले आणि तो म्हणाला. त्यांनी मला भिंतीकडे ढकलून दिलं. तीरासारखा तो आपल्या खोलीत पळत गेला. माझा तोल जाऊन मी झिडपडत भिंतीवर जाऊन आदळलो. पायातलं त्राण जाऊन खाली घसरलो. पण लगेच आपल्याला आता इथनं निसटलं पाहिजे या इच्छेच्या आकांतानं सगळं बळ एकवटून मी उठलो आणि आता पळत सुटणार एवढ्यात एक गवताची पेंडी घेऊन तो धावत खोलीतनं बाहेर आला. पडवीकडे जाणारा माझा मार्ग अडवून उभा राहिला. पुढच्या दाराला मीच बाहेरनं कडी घातली होती तेव्हा तो मार्ग बंद झालेला होता. माझ्या डोळ्यांसमोर ती पेंडी नाचवत तो म्हणाला, हे काय बघितलंस का? अरे नशिबा, ती गवताची पेंडी नव्हती. गवताची सर्वांगावर लव वाढलेलं ते कुत्रं किंवा एखादं मांजर होतं. अरे हा आमचा मोत्या आहे, मोत्या आहे नाही बरं का, होता. माझ्या सोबतीसाठी त्याला 4 वर्षापूर्वी घेऊन आली. मी त्याला उचलायला गेलो त्यावेळी घाबरून दात विचकत तो मागे सरकला. पण मी शेवटी त्याला पकडलं. त्यावेळी तो मला कडकडून चावला आणि मग मी त्याला कडकडून चावलो. दुसऱ्या दिवशी माझे दात लागले होते तिथे त्याच्या अंगावर गवत उगवायला लागलं आणि मग तो माझा दोस्त झाला. आज सकाळी तो मेला. आता मला दुसरी सोबत हवी आहे. आणि एकदम किंचाळून तो म्हणाला, मला दुसरा दोस्त पाहिजे. त्याचवेळी देवानं तुला इथे धाडलाय. आता मी तुला चावणार आहे. एक एक पाऊल टाकत माझ्यावर डोळे रोखून दात विचकत तो पुढे यायला लागला. आता मी काय करू? माझ्या छातीची धडधड मला स्पष्ट ऐकू येईल एवढ्या मोठ्यांदा चालली होती. ह्याला चुकवून निष्ठायचं कसं? त्याच्याशी झटापट करून सुटे नाही म्हणण्यात अर्थ नव्हता. एक तर त्याच्या अंगात पिसाटाचं बळ होतं आणि दुसरं म्हणजे त्या झटापटीत जर का तो मला चावला तर? माझ्या हृदयानं ठाव सोडला. त्याच्यावर फेकायला जवळपास काही नव्हतं आणि तो एक एक पाऊल पुढे सरकत होता. पंजे उगारून तो माझ्यापासून 2 हातांवर येऊन ठेपला आणि एकदम मला एक कल्पना सुचली. मी खसकन खिशातनं पाकिट काढलं. बाजूला भिरकावत ओरडून म्हटलं, बाई त्या 100 रुपये ते तू घेऊन निघून जा. ती वेडी त्या पाकिटाकडे धावली आणि एक क्षणभर त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं. तेवढ्या क्षणाचा फायदा घेऊन त्याला हातानं ढकलून मी पळत पडवीकडे निघालो. घरातनं बाहेर पडलो. त्यानंतर मी घरी कसा येऊन पोचलो माझं मला आठवत नाही. त्या रात्री मला एकाएकी ताप का भरला आणि मी गवत गवत म्हणून गुंगीत का ओरडत होतो हे माझ्या स्नेहाला कळलं नाही. 8 दिवसांनी तापातनं बरा होताच मी सरळ मुंबईला निघून आलो. आपण सांगितलेल्या गोष्टीचा काय परिणाम झाला हे बघण्यासाठी तो गृहस्थ निरखून आमच्याकडे बघत होता. आम्ही सगळे वासून त्याची ती गोष्ट ऐकत होतो, त्याच्याकडे बघत होतो. इतक्यात गाडीचा वेग कमी झाला आणि ती कुठल्याशा स्टेशनात शिरली. कोणकोणती स्टेशनं गेली याचंही आम्हाला भान नव्हतं. अरे बापरे, खार स्टेशन आलं का असं म्हणून तो उठला, दाराकडे निघाला.
तो फलाटावर उतरण्यात इतक्यात मधूनं ओरडून विचारलं, अहो तुम्ही तुमचं नाव नाही सांगितलं. सस्मित मुद्रेनं आमच्याकडे बघत तो म्हणाला, माझं नाव रमाकांत वालावलकर. त्याचं नाव ऐकल्यावर थोडा वेळ विचार करत मधू बसला आणि 5 मिनिटांनी एकदम विंचू चावल्यासारखा तो ओरडला, रमाकांत वालावलकर? अरे म्हणजे हाडवैरी? रत्ना आश्चर्यानं म्हणाला, अरे काय म्हणतोय काय तू? अरे तुझ्या लक्षात नाही आलं का? हाडवैरी म्हणून तू एक सांगाड्याची गोष्ट वाचली नव्हतीस? त्यात ज्याचं हाडाच्या सांगाड्यात रूपांतर झालं होतं त्या माणसाचं नाव रमाकांत वालावलकर असंच होतं की. अरे खरंच की. असं उद्गारून आम्ही आश्चर्यानं एकमेकांकडे पाहत बसलो. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता दीपक रेगे कथाकथन चॅनलवर द पाम खांबेटे यांची कथा माचाळणातली वेडी. आणि श्रोते हो, आत्ता ही कथा संपताना ज्या हाडवैरी कथेचा उल्लेख झाला ती कथासुद्धा ऐका. आपल्या चॅनलवर ती कथा आहे. द पाम खांबेटे सरांच्या नावानं जी प्लेलिस्ट तयार केलेली आहे, या प्लेलिस्टमध्ये ही हाडवैरी नावाची कथा आहे. ती कथाही जरूर ऐका. खांबेटे सरांच्या इतरही गूढ कथा नक्कीच ऐका, त्याही तुम्हाला आवडतील याची मला खात्री आहे. आणि प्लीज कथा कशी वाटली हे सांगण्यासाठी कमेंट करा. कथा मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.